नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होणार आहे की आता मात्र त्या कड्यातील जे सत्य आहे ते नानांनी आता सर्व सत्याचा उलगडा केलेला असतो आणि आता कड्याच्या त्या कड्यामध्ये तो नंबर आहे आणि तो त्या देवघरामध्ये नानांनी प्रॉपर्टीचे सर्व पेपर ठेवलेले आहे की जी सर्व प्रॉपर्टी ही ऋषिकेशच्या नावावर आहे आणि ऋषिकेशच्या नावावर जे काही केलेले आहे त्याला त्याच्या हक्काचं सर्व काही आता नानांनी दिलेलं असतं। तेव्हा आता ऋषिकेशला ह्या सर्व सत्याचा उलगडा होतो, परंतु आता शहाणे वकील असं खोटं का वागले असेल म्हणून आता जानकी आणि ऋषिकेश शहाणे वकिलांची भेट घ्यायची ठरवतात। शहाणे वकिलांची भेट झाल्यानंतर मात्र आता शहाणे वकील असं सांगतात की तुम्ही माझ्याकडे का आलात, कारण नानांनी त्यांचं खरं मृत्यूपत्र मी तुम्हाला या अगोदर वाचून दाखवलं होतं, परंतु आता ऋषिकेश म्हणतो की नाही, तुम्ही आमच्याशी खोटं का बोललात, कुणाच्या ऐकण्यावरून तुम्ही हे सर्व केलं, काय गरज होती तुम्हाला आमच्या नानांचे खोटं मृत्यूपत्र दाखवण्याची, आणि आज जे काही नानांनी मृत्यूपत्र आहे तर ते खरं मृत्यूपत्र आम्हाला त्यांनी दाखवलं आणि तुम्ही त्यांचं खोटं मृत्यूपत्र का बनवलं म्हणून आता ऋषिकेश शहाणे वकिलांना जाब विचारत असतो। परंतु आता शहाणे वकील खूप घाबरतात आणि शहाणे वकील म्हणतात की मला हे सर्व तुमच्या घरातील ऐश्वर्या मॅडम आणि जे सयाजी पाटील विखे आहे त्यांनी हे सर्व करण्यासाठी सांगितले होते। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकीला तर माहितीच असतं की नक्की शहाणे वकिलांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून हे सर्व केलेले असणार, म्हणून आता ऋषिकेशला खूप राग येतो। ऋषिकेश आता शहाणे वकिलांना म्हणतो की का असं केलं तुम्ही, का त्या ऐश्वर्या आणि सयाजी पाटलांच्या धमक्यांना घाबरलात। तेव्हा आता शहाणे वकील म्हणतात की माझ्या फॅमिलीला आणि मला संपवण्याचा त्यांनी आम्हाला धमकी दिली, म्हणून मला आता घाबरून हे सर्व करावे लागले, कारण आता नानासाहेब रणदिवे आणि आमचे फारसे जुने मित्रसंबंध होते आणि नक्की त्यांच्यासाठी आम्हाला हे सर्व करायचं नव्हतं, परंतु मात्र त्यांनी मला धमकावले, तर म्हणून मला हे सर्व करावे लागले, म्हणून शहाणे वकील आता माफी मागतात। तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी म्हणत असतात की तुम्हाला आमच्यासोबत एक प्लॅन करावा लागेल, कारण तुम्ही आता हे जे काही वागलात तर त्याचे प्रायचित्त म्हणून आता सर्वांसमोर आम्हाला हे सर्व ऐश्वर्या आणि त्या सयाजी पाटलांनी करण्यासाठी सांगितले होते, याचा एक व्हिडिओ क्लिप तुम्हाला करून द्यावा लागेल आणि त्याची साक्ष म्हणून आम्ही आता त्या ऐश्वर्याला कोर्टामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये जेलमध्ये पाठवू शकतो, तिच्या विरुद्ध आम्हाला काहीतरी असा पुरावा आता लागेलच। शहाणे वकिलांकडून तर आता ते भक्कम पुरावा घेतात। शहाणे वकील हे ऋषिकेश आणि जानकी या दोघांची माफी मागतात आणि आता तुम्हीच जे काही करायचे ते करू शकतात, कारण रणदिव्यांची खरी प्रॉपर्टी ही नानासाहेब रणदिव्यांनी तुमच्या नावावर केलेली आहे आणि ते तर तुम्हाला कळालेच असेल। परंतु आता मात्र सारंग आणि ऐश्वर्याला जेव्हा ही समजतं तेव्हा आता सारंगला तर ऐश्वर्याचा खूप राग येतो। तो ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या, तुम्ही असं का वागलात, काय गरज होती तुम्हाला इतकं खोटं वागण्याची, आत्तापर्यंत मी तुम्हाला खूप मदत केली आणि प्रत्येक गोष्टीत मी तुमचा एक म्हणजे तुम्ही माझ्या अर्धांगिनी आहात आणि मी तुमची साथ द्यायला हवी म्हणून मी माझ्या कुटुंबाचा सुद्धा विचार केला नाही, पण तुम्ही त्यावेळेस माझ्याशी इतकं खोटं वागायला नको होतं। ऐश्वर्या, प्रत्येक शब्दावर मी तुमच्यावर विश्वास ठेवला, परंतु तुम्ही का असं वागलात। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणत असते की नाही सारंग, ही लोक मुद्दाम तुम्हाला माझ्या विरुद्ध भडकवतात। सारंग म्हणतो की भडकवतात काय, शहाणे वकीलच आज त्यांच्या तोंडाने हे सत्य सांगतात, मग मी माझ्या घरच्यावर सुद्धा नाही, परंतु शहाणे वकिलांनी जे सांगितलेले आहे त्यावरून मला कळले की नक्की मी एक खूप मोठी अशी चूक केली। ऐश्वर्या, तुमच्यावर विश्वास ठेवून एक खूप मोठी अशी चूक केली, तुम्ही असं करायला नको होता। तेव्हा आता ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते, कारण आता कंपनीचे सुद्धा जे काही कारभार आहे तर शेतकऱ्यांनी शेतमाला त्यांचा आहे तो माल स्वतः ते विकत असतात, या कंपनीला जे कमिशन मिळत असतं तर ते कमिशनसुद्धा आता मिळायचं बंद झालेलं असतं, म्हणून सारंगला आता खूप टेन्शन येतं। सारंगला वाटत असतं की आपल्या हातून खूप मोठी चूक झाली, नानांनी आपल्या वर विश्वास ठेवला होता आणि आपण मात्र त्या ऐश्वर्याचं ऐकलं, आपण असं करायला नको होतं। ऋषिकेश दादा हा इतका आपल्याला जीव तोडून सांगत असताना सुद्धा आपण त्याच्यावर विश्वास नाही ठेवला, म्हणून आता सारंगला खूप असा पश्चाताप येतो। तर इकडे आता जानकी आणि ऋषिकेशच्या हातामध्ये
शहाणी वकिलांचे भक्कम असे पुरावे लागलेले असतात आणि नानांच्या प्रॉपर्टीचे खरे जे काही मृत्यूपत्र आहे तर ते सुद्धा आता जानकी आणि ऋषिकेशच्या हातामध्ये असते। तेव्हा पण तरीसुद्धा आता ऋषिकेश म्हणत असतो की नाही जानकी, जोपर्यंत जे खरं सत्य आहे ते सर्वांसमोर येत नाही तरीसुद्धा त्या घरात आपण जायचं नाही, कारण त्या घराचे कितीही प्रॉपर्टीचे मालक आपण असलो तरीसुद्धा आपण त्या घरामध्ये जायचं नाही। तेव्हा जानकी म्हणत असते की नाही ऋषिकेश, त्या घरातील माणसं आपले आहेत, आपल्याला त्यांचं ऐकावे लागेल आत्ता आपल्याला, आणि आपल्या माणसांना आपली गरज आहे। त्यामुळे ऋषिकेश काही एक विचार न करता आपल्याला त्या घरामध्ये जावं लागेल। परंतु ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, त्या घरातून माझ्या बायकोला इतकं असं अपमान करून घराच्या बाहेर काढलं, तो अपमान मी अजूनपर्यंत विसरलेलं नाही। अगं जानकी, माझी ओवी भुकेसाठी तडफडत होती आणि आपण हे अगदी भीक मागल्यासारखं अगदी जीवाचे रान करत होतो, तरीसुद्धा ऐश्वर्या आपल्याला त्रास देत होती, तरीसुद्धा त्या घरातील कोणीही आपल्याकडे आलं नाही, ढुंकूनसुद्धा कोणी बघितलं नाही। तेव्हा आता जानकी म्हणत असते की ऋषिकेश, अहो सौमित्र भाऊजी आणि अवंतिका कायम आपल्याकडे येत होते, आपला विचार करत होते, विचारपूस करत होते, काय हवं नको हे सर्व ते आपल्यासाठी करत होते। अहो सौमित्र भाऊजींनी तर आपल्याला सयाजीरावाविरुद्ध चॅलेंज निघण्यासाठी त्यांची स्वतःची मालकी हक्काची शेतजमीनसुद्धा दिली होती, मग ती कोणत्या नात्याने दिली? आणि केवळ आपल्यासाठी ते आत्तापर्यंत येथे एरेझारा मारतात, केवळ आपण घरी यावी यासाठीच ना। तेव्हा आता ऋषिकेश काही ऐकायला तयार नसतो। ऋषिकेश म्हणतो की नाही जानकी, तरीसुद्धा मी आता घरात येणार नाही। तेव्हा आता सुमित्रा ही ऋषिकेशची माफी मागते। ऋषिकेश, अरे त्या घराला आता तूच सुद्धा वाचू शकतो, कारण त्या घरावर इतकं मोठं संकट आलेलं आहे, ऐश्वर्या नागिनने पूर्णपणे त्या घराला डसून अगदी खाक केलेलं आहे, त्यामुळे आता मात्र ऋषिकेश त्या घरामध्ये तुझी गरज आहे। तेव्हा आता ऋषिकेश म्हणत असतो की नाही, माझ्या बायकोला अगदी इतकं अपमान करून घराच्या बाहेर काढलं, जेव्हा त्या घरात तिचं मानाचं स्थान होईल, त्या घरात तिला हक्काचं स्थान देऊन तिचा परत आनंदाने गृहप्रवेश होईल आणि प्रत्येक जे काही गैरसमज आहे ते सर्व दूर होतील, तेव्हाच मग मी त्या घरामध्ये येईल। परंतु आता ऐश्वर्या म्हणत असते की अगं, काही झालं तरी मी त्या जानकीला आणि त्या ऋषिकेशला घरामध्ये येऊन देणार नाही। परंतु आता जानकीने ऋषिकेशला समजावलेलं असतं आणि ऋषिकेशला समजावून ती परत आता ऐश्वर्याच्या नाकावर टिचून सर्व काही तिने आता प्रॉपर्टीचे पेपर्स, नानांनी सर्व काही सांगितल्याप्रमाणे देवघरात त्यांना सर्व काही सत्याचा उलगडा सापडतो आणि शेवटी आता त्या मालकी हक्काने ऋषिकेश आणि जानकी, सुमित्रा, अवंतिका आणि हे सुमित्रा यांनी केलेल्या थाटामाटात घरी गृहप्रवेश करणार असतात। कारण आता ऐश्वर्या म्हणले असते की जानकी, तू कशी घरात येते, कारण या घरात तर तुझा काही हक्क नाही, तो केवळ हक्क माझा आहे। परंतु आता जानकीने मात्र प्रॉपर्टीचे पेपर्स आपल्या हातात आणलेले असतात आणि ते पेपर्स आता ती ऐश्वर्याच्या थोबाडावर फेकणार असते आणि आता ते पेपर्स ऐश्वर्याच्या थोबाडावर फेकल्यानंतर मात्र आता ऐश्वर्याची पूर्णपणे अशी बोलती बंद होते आणि शेवटी ऐश्वर्याचा या घरात कोणताही हक्क तिला राहिलेला नसतो। तिकडे कंपनीसुद्धा अगदी डबघाईला आलेली असते, म्हणून चौबाजूने अगदी संकट हे खेचून ऐश्वर्यावर आलेलं असतं। जानकीच्या बाजूने सुमित्रा, सौमित्र, नाना आणि अवंतिका हे झालेले असतात आणि ऋषिकेशची मोलाची साथ मात्र आता ऐश्वर्याची पूर्णपणे बोलती बंद होते आणि जानकीने बाजी मारून घेतलेली असते आणि आता हे ऐश्वर्याने दिलेलं चॅलेंज आता आपल्या जानकीने जिंकलेलं असतं आणि शेवटी नाक घासत आता त्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर पडावं लागतं। केवळ आणि केवळ अगदी सत्याने जानकीने ते प्रॉपर्टीचे पेपर्स अगदी दिमागात आणून फेकून दिलेले असतात की अगं तू काय, तर तू सुद्धा मला काहीच आता बाहेर काढू शकत नाही। आणि सुमित्रा, सर्वांनी मिळून ह्या ऐश्वर्याला घराच्या बाहेर जाण्यासाठी सांगितलेले असते आणि त्यासोबत आता सारंगची सुद्धा त्यांनी अगदी खरडपट्टी केलेली असते। सारंगला आता काही बोलायचा हक्क नसतो, तो फक्त रडत असतो। सर्व अधिकार आता ऋषिकेश आणि जानकीच्या नावावर होतात। तेव्हा जानकी ही ऐश्वर्याला म्हणत असते की आली ना वेळ, माझी वेळ सुद्धा आली, प्रत्येक वेळीस तुझी वेळ येईल असं नाही, जबरदस्तीने कोणतीही वेळ आणता येत नाही। योगायोगे आता जे काही सत्य आहे त्या सत्याचा
याचा उलगडा होतो। त्यामुळे ऐश्वर्या लवकरच तुला तुझ्या पापाची शिक्षा मिळाली, पण आता मात्र इथून पुढे काय होते, कोणता मालकी हक्क? अगं तुला जर नाही भीक मागावी लागली तर मी सुद्धा नावाची जानकी नाही, परंतु अगं आमचे संस्कार तसे नाही तुझ्यासारखे वागायची, आम्हाला संस्कार नाहीत, त्यामुळे आम्ही कुठे गप्प आहोत, परंतु एक ना एक दिवस तुझ्या पापाची शिक्षा तुला मिळेलच, असं जानकीने ठणकावून ऐश्वर्याला उत्तर दिलेले असते। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।